बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कौतुक करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला। चंद्रकांत पाटील हे भाजपचे खरे सोने आहेत। या खऱ्या सोन्यानं सांगलीच्या बेंटेक्सच्या सोन्याचं काय करायचं हे ठरवावं असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार गावकीच्या नादात भावकीचा विचार विसरल्याचंही ते यावेळी म्हणाले। इस्लामपूर स्थित महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा आज सकाळी उद्घाटन सोहळा झाला। यावेळी बोलताना रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला। ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्त्व दिलं जातं। इथं चंद्रकांत पाटीलही आहेत। ते भाजपचे नेते असले तरी त्या पक्षाचे खऱ्या अर्थाने सोने आहेत। आम्ही त्यांना जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा ते आमचं ऐकून घेतात। एखाद्या मुलाचा किंवा विद्यार्थ्याचा प्रश्न असेल तर ते लगेच फोन लावतात। ही त्यांची स्टाईल आम्हाला आवडते। चंद्रकांत पाटील राजकारणाच्या जागी राजकारण आणि समाजकारणाच्या जागी समाजकारण करतात। ते खरे सोने आहेत, पण सध्या काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत। ते खालच्या पातळीवर जाऊन काही मोठ्या नेत्यांवर टीका करतायत। त्यामुळे या बेंटेक्सच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्यानं लक्षात घेतलं पाहिजे। रोहित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला हाणला। ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी अधिवेशनात मी भाषण केलं होतं। अनेक लोकांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं। मला अजितदादांचा फोन आला, त्यावेळी आम्ही पार्टी म्हणून एकत्र होतो। त्यांनी मला घरी बोलवलं। माझी अपेक्षा होती की ते माझ्या भाषणाचं कौतुक करतील, अजून चांगलं भाषण कर म्हणतील, पण त्यांनी सांगितलं भाषण चांगलं झालं, पण एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो, भाषण देत असताना कॅमेरा तुझ्यावर फोकस असतो, त्यामुळे शर्टचं वरचं बटन वगैरे लावत जा। त्यांचं एवढं बारीक लक्ष माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीचा विचार कुठेतरी विसरलेत। कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी विचार करावा असं ते मिश्किलपणे म्हणाले। अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठा सायबर हल्ला झाला आहे। त्यामुळे खातेधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। बँकेच्या नेटवर्क आणि ग्राहकांच्या व्यवहारांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार या सायबर हल्ल्यात बँकेच्या बडनेरा आणि मंगळुरू दस्तगीर शाखांना विशेषतः लक्ष करण्यात आलं आहे। असं सांगितलं जात आहे की बँकेच्या इतर शाखा देखील सायबर हल्लेखोरांच्या रडारवर आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी थेट बँकेच्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश केला आणि विंडोज होल्डरवर एक नवीन फाईल तयार केली। यामुळे बँकेच्या नेटवर्क आणि ग्राहकांच्या व्यवहारांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त केली जाते। या घटनेनंतर बँकेत मोठी खळबळ उडाली आहे आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी संचालक मंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे। या बैठकीत बँकेच्या IT सुरक्षेवर आणि सायबर हल्ल्याच्या चौकशीसाठी पुढील पावले उचलण्यावर चर्चा केली जात आहे। सायबर गुन्हे विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे आणि हल्ल्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे। जिल्हा बँकेच्या हजारो खातेदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12व्या वेळेस भाषण केलंय, मात्र आता सरकारचे 13वे येणार आहे। आता 13व्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे भाषण करू शकणार नाहीत। जनतेला मोठी भेट देणार असल्याचं मोदी म्हणाले, मात्र हे लोक सत्तेत राहणार नाहीत, हीच मोठी भेट असेल असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। मागील 12 वर्षात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयात गोट्या खेळल्या का? आजही तुम्ही पण पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांना दोष देत आहात, मात्र गेल्या 12 वर्षात तुम्ही काय केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ऑपरेशन सिंदूर देखील अर्धवट केलंय। भौगोलिक परिस्थिती बदलण्याची तुम्हाला संधी आली होती। अखंड हिंदुस्थानचे सावरकरांचं स्वप्न पूर्ण करायची संधी आली होती, मात्र तुम्ही ते केलं नाही। हा लाल किल्ल्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। एकनाथ शिंदे हे काही नेते नाहीत, ते ठाण्याचे देखील नेते नाहीत, ते कोपरी, पाचपाक खाडी आणि टेंबे नाक्याचे देखील नेते नाहीत। ज्या दिवशी त्यांच्या पत्त्यांचे पैसे ईडी जप्त करेल, त्यांची प्रॉपर्टी सील होईल, त्या दिवशी ते एकटे राहतील अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नेता केलं नव्हतं, मात्र उद्धव ठाकरे खूप मोठ्या मनाचे असल्यानं त्यांनीच शिंदेना नेता केलं होतं। एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते आणि नाहीत असं देखील राऊत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले आहेत। पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही। या देशात अनेकांनी पैसे वाटले आहेत, पैशांचं राजकारण अनेकांनी केलं, मात्र ते प्रदीर्घ चाललं नाही।
मोदी, शहा, फडणवीस यांचं राजकारण देखील पैशांचं राजकारण आहे. त्यापेक्षाही जास्त पैशांचं वाटप एकनाथ शिंदे करतायत. त्यांच्याकडे असलेले लोक हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. जोपर्यंत ती ढेप गोड लागते तोपर्यंत ते मुंगळे चिकटून राहतील. मात्र एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेता केलं म्हणून ते नेते झाले. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारखं नेते केलेले नाही. त्यांना उद्धवजींना नेता केलं. उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाले तरी नेते झालेले नाहीत असं देखील राऊत यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे. या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे दिला आहे. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आमची लढाई सुरू आहे. या मागणीसाठी आता राज्यातील सर्वच मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा आमचा उद्देश नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीचा त्यांनाही फायदा होणार आहे. आम्हाला न्याय देणारी मुंबई आहे. प्रत्येकजण न्यायासाठी मुंबईत आंदोलन करतात. त्यानुसारच आमचं आंदोलन आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आंदोलनासाठी सरकारला दोष द्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद पेटवला जात आहे. मात्र आपण सर्वच जण एकाच गावात राहतो, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यामुळे आपसामध्ये वाद करून घ्यायचा नाही असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील इतर समाजाने त्यांच्या प्रश्नांसाठी मदत मागितली तर त्यांच्या प्रश्नासाठीही आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असं म्हटलं नाही. कारण सत्ताधारी आणि विरोधक कोणीही आरक्षण देतो असं म्हटलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट दिसत होतं. मात्र मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण जुळलं असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सूरज चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनावरून मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती आहे. नाराज गटानं यासंबंधीची आपली तक्रार थेट अजित पवारांकडे केली आहे. त्यामुळे आगामी दिवसात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या गटांमध्ये पक्षांतर्गत संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह घाटगे यांनी या प्रकरणी लातूर इथं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला होता. यावेळी त्यांना सूरज चव्हाण यांनी जबर मारहाण केली होती. या घटनेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर अजित पवारांनी चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. या कारवाईवर समाधान व्यक्त केलं जात असताना 2 दिवसांपूर्वी अचानक सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांना एक प्रकारे बक्षिसी दिली होती. आता त्यांच्या या कृतीवर राष्ट्रवादीच्या गोटातच मोठी नाराजी व्यक्त केली जाते. यासंबंधीच्या माहितीनुसार सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे अजित पवारांचे समर्थक नाराज झालेत. विजयसिंह घाटगे यांना झालेल्या मारहाणीनंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचा चुकीचा संदेश गेला. याचा परिपाक म्हणून पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठवाड्यासारख्या भागात मोठा फटका बसण्याची भीती आहे. विशेषतः सुनील तटकरे हे अनेक निर्णयात विश्वासात घेत नसल्याची तक्रारही काही नेत्यांनी केल्याची माहिती आहे. काही लोकांना वाटतं की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्याकडे आलेलं आहे. मात्र त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावला आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आम्ही देखील करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणं यात काहीही गैर नसल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांनी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. अजित पवार यांचे पक्षावर आता नियंत्रण राहिलेले नाही. त्यांचा पक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हायजॅक केला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या या आरोपाला सुनील तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता थेट अजित पवार यांनी या प्रकरणी नाक खुपसण्याची गरज नसल्याचं म्हणत रोहित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे. रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवारांचा पक्ष कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता.
अजित पवारांच्या पक्षात सर्वच जण एका विचाराचे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, पण आता अजित पवारांच्याच हातात पक्ष राहिला नाही. दादांनी एका कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणावर निलंबनाची कारवाई केली होती, पण त्यानंतर एका नेत्याने त्याला बढती दिली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचं चित्र आहे, असं ते म्हणाले होते. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेला लुटणाऱ्यांची हंडी फोडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिलाय. निवडणुकीनंतर विजयाची हंडी फोडणार असल्याचा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केलाय. भाजप आमदार राम कदम यांच्या वतीनं घाटकोपरमध्ये आयोजित दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दहीहंडी महोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर विजयाची हंडी तर आम्ही फोडणारच आहोत, मात्र ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हंडी देखील आम्ही फोडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जी हंडी लावू त्यातलं लोणी हे सर्वसामान्यांना मिळेल, ते कुणाच्या घरात जाणार नाही, हा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली होती. आता मुंबईमध्ये राम कदम यांच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरची आठवण म्हणून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याविषयी फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या पापाची हंडी भारतीय सैनिकांनी फोडली होती. त्या सैनिकांना या ठिकाणी सलाम केला जातोय. याबद्दल राम कदम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलंय. वास्तविक लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, मात्र ज्याला लॉटरी लागली त्याला ती योग्य पद्धतीने टिकवता आली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लॉटरी लागली होती. कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र आता गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रत्येकाचे ज्याचे त्याचे नशीब असते. एकनाथ शिंदे यांना देखील लॉटरी लागली, ही आनंदाची गोष्ट असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं आणि ते किती टिकवलं हे महत्त्वाचं असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या जनता दरबारामुळे याआधीच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता गणेश नाईक यांनी थेट टोला मारल्यामुळे या प्रकरणात एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पालघरमध्ये दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन गणेश नाईक यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. यावर्षी 10 कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट असल्याचं देखील गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील सत्ता आणि वर्चस्वाची लढाई हे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वादाचं मुख्य कारण ठरलेलं आहे. गावांच्या हद्दी, आर्थिक भार आणि प्रशासनात प्रमुख कोण या वादात अनेक वेळा प्रामुख्याने दिसून आलेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतरही ठाण्यातील सत्ता संघर्ष उफाळून आला होता. गणेश नाईक यांनी 14 गावांचे नवी मुंबईमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. गणेश नाईक यांच्या जनता दरबार मोहिमेमुळे देखील त्याला सत्ता दर्शवण्याचा एक माध्यम मानलं गेलं. वाद आणखी तीव्र झाला नाही. याआधी ठाण्यातील एका बैठकीतही त्यांच्यातील विविध प्रशासकीय वाद, मुद्दे आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईचा उल्लेख केला गेला होता.